हे साईचं दही लावतो त्याचं ताक केलेलं आहे. याच्यामध्ये लोण्याचा पण अंश आहे, ताजा आहे. 1 वाटी रवा, हा अगदी बारीक रवा आहे. हे 1 वाटी तांदळाचं पीठ. हे मिक्स करून घ्यायचं. मिश्रण आपलं खूप पण घट्ट नाही करायचं आणि खूप पातळ पण नाही करायचं. बघा तुम्ही पाहू शकता. आणि आता हा 1 तास भिजत ठेवायचं म्हणजे रवा आपला फुलतोय चांगला. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा खायचा सोडा. पहा मिश्रण किती फुलले. डोसे जरा जाडसरच बनवायचे. हे आपले तयार डोसे झटपट होतात. नाश्त्यासाठी हे चांगलं आहे. हे तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर, चटणीबरोबर खाऊ शकता.